तर MTDC बोट क्लबवरून हॉटेलवर पोचेपर्यंत बराच उशीर झाला होता आणि हा आहे अगारोचा मल्टी कुक केटल विथ स्टीमर, ज्याचा मला खरंच खूप फायदा झाला. ज्यावेळी आम्ही ट्रॅव्हलला जातो त्यावेळी हा कुकर मी नेहमी घेऊनच फिरते. आणि इथे आम्ही रूमवरतीच मागवले होते ते म्हणजे चायनीज नूडल्स आणि फ्राईड राईस. खूप छान होते, क्वांटिटी पण भरपूर होती. त्यानंतर हा दुसरा दिवस सकाळचा. सकाळी सकाळी तुम्हाला इथे दिसत असेल की ढग आले आहेत, काळे ढग, आणि माहीत नाही कधी पण पाऊस पडू शकतो. आणि इथे काल कारचं होतं, आता इथे बाईकचं एक्झिबिशन आहे का सेलिंगसाठी आहे माहीत नाही. ते बऱ्या प्रकारे मोठ्या प्रमाणात ते बाईक्स आपल्याला दिसतात आहेत. त्यानंतर आम्ही लगेच रेडी झालो आणि हे मिलेट्सचे नूडल्स मी पटकन पॅक करून घेतले, कारण आता आम्ही अशा ठिकाणी जाणार होतो जिकडनं आम्हाला परत हॉटेलला पोचेपण उशीर होणार होता. आणि एवढ्यात आमचे रिक्षावाले काका आले देखील. आम्ही पटकन रिक्षात बसलो आणि ह्या रिक्षाचं मला सगळ्यात जास्त जी गोष्ट आवडली ती म्हणजे इथला मधला जो स्पेस आहे हा बराच मोठा आहे.